नमस्कार, सरिताज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण कोणत्याही प्रकारची भाजणी न वापरता किंवा तेलाचं मोहन न घालता अगदी शेवटपर्यंत कुरकुरीत खुसखुशीत राहणारी काटेदार गव्हाच्या पिठाची चकली बनवतोय। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। गव्हाच्या पिठाची चकली बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी एका बाउलमध्ये 2 कप स्वच्छ चाळून गव्हाचं पीठ घेतले। आत्ता आपण जे चकलीसाठी गव्हाचं पीठ तयार करतोय ते तुम्ही 1 महिना डब्यामध्ये भरून स्टोअर करू शकता आणि हवी तेव्हा त्याची चकली बनवू शकता। आता या गव्हाच्या पिठामध्ये 1 मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची, पाव चमचा हळद घालायची, त्यानंतर 1 मोठा चमचा पांढरे तीळ घालायचे। तिळामुळे या चकलीची चव अगदी मस्त लागते। त्यानंतर 1 चमचा ओवा घालायचा आणि 1 चमचा मीठ किंवा चवीनुसार यामध्ये मीठ तुम्ही घालू शकता, पण 1 छोटा चमचा मीठ यासाठी पुरेसं होतं। आता हे सर्व घातलेलं साहित्य या गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून छान एकजीव करून घ्यायचं। सर्व साहित्य पिठामध्ये मिक्स करून छान एकजीव करून झालं की आता एका परातीमध्ये 1 सुती कापड किंवा 1 सुती रुमाल घ्यायचा। मी इथे सुती रुमाल घेतलाय। आता या रुमालामध्ये जे आपण पीठ तयार करून घेतले ते घालायचं। पीठ रुमालावरती घातलं की आता हे पीठ कोणत्याही बाजूने रुमालामधून बाहेर येणार नाही, अशा पद्धतीने हा रुमाल बांधून घ्यायचा। तरी ते पीठ मी रुमालामध्ये बांधून घेतले। आता हे पीठ आपल्याला उकडवून घ्यायचंय। पीठ उकडवून घेण्यासाठी स्टीमरच्या खालचं भांडं मी गॅसवर ठेवले। आता याच्यामध्ये 2 मोठे ग्लास पाणी घालायचं। पाणी घातल्यानंतर आता या भांड्यावरती झाकण ठेवायचं आणि हाय फ्लेमवर या पाण्याला 1 उकळी काढून घ्यायची। तर इथे तुम्ही बघू शकता पाण्याला उकळी आली आहे। आता याच्यावरती स्टीमरचं जे वरचं भांडं आहे ते ठेवायचं। तुम्ही या ठिकाणी पीठ उकळवून घेण्यासाठी एखादी चाळणही वापरू शकता। आता या स्टीमरच्या वरच्या भांड्यामध्ये जे आपण गव्हाचं पीठ रुमालामध्ये बांधून घेतले ते ठेवायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून हे पीठ मीडियम फ्लेमवर अर्धा तास उकडवून म्हणजे स्टीम करून घ्यायचं। तर इथे अर्धा तास मीडियम फ्लेमवर हे गव्हाचं पीठ छान उकडवून घेतले। आता गॅस बंद करायचा। तर हे पीठ आपल्याला चकली बनवण्यासाठी अगदी योग्य प्रकारे स्टीम कसं झाले हे जर ओळखायचं असेल तर हे हाताने वरून दाबून बघायचं। जर हे पीठ टाईट झालं असेल तर समजून जायचं की पीठ चांगल्या प्रकारे स्टीम झाले। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि स्टीमरमध्येच हे पीठ पूर्णपणे थंड करून घ्यायचं। तरी ते हे पीठ मी पूर्णपणे थंड करून घेतले। आता रुमाल सोडायचा आणि याच्यातलं हे पीठ बाहेर काढून घ्यायचं। तर बाहेर काढल्यानंतर तुम्ही बघू शकता पीठ किती टाईट झाले आणि अशाच पद्धतीने जर पीठ तुमचंही स्टीम झालं असेल तर समजून जायचं चकली बनवण्यासाठी हे पीठ एकदम परफेक्ट आहे। आता हे पीठ आपल्याला हाताने फोडून घेऊन मोकळं करून घ्यायचं आहे। तर मी व्हिडिओत दाखवते त्या पद्धतीने थोडं थोडं पीठ घेऊन हाताने असं मॅश करून ते मोकळं करून घ्यायचं आहे। पीठ मोकळं करून घेत असताना लक्षात ठेवा याच्या गुठळ्या किंवा गाठी नाही राहिल्या पाहिजेत। जर गुठळ्या किंवा गाठी राहत असतील तर हे पीठ तुम्ही चाळणीने चाळून घेऊन ज्या गुठळ्या किंवा गाठी राहिल्या आहेत त्या पुन्हा फोडून घेऊन पुन्हा चाळून घ्यायच्या। अशा पद्धतीने हे पीठ तुम्ही पूर्णपणे मोकळं करून घेऊ शकता। आणि हे आपलं गव्हाच्या पिठाचं चकलीचं प्रीमिक्स तयार आहे। हे चकलीचं पीठ तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून 1 महिना स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा याची चकली बनवू शकता। आता या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला नॉर्मल घट्टसर मळून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असं पीठ मी तयार केलं आहे आणि या पिठाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता। हे पीठ मी जास्त सैलसरही तयार केलं नाही आहे आणि जास्त घट्टसरही मळलं नाही आहे। तर इथे चकली बनवण्यासाठी पीठ तयार आहे। आता आपण चकली बनवून घेऊया। त्यासाठी इथे मी 1 चकलीचा साचा घेतलाय। याच्यामध्ये बसेल तेवढं पीठ आता भरून घ्यायचं। तर या अशा पद्धतीने गोळा करून जेवढं बसेल तेवढं पीठ आपल्याला या चकलीच्या साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे। आणि पीठ साच्यामध्ये भरताना लक्षात ठेवा कुठेही मोकळी जागा यामध्ये राहिली नाही पाहिजे। अशा पद्धतीने पीठ बोटांनी प्रेस करून याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे, म्हणजे पीठ साच्यामध्ये सर्व बाजूनी एकसारखं बसलं जातं आणि आपली चकली बनवताना मोडत नाही। तरी ते बसेल तेवढं चकलीचं पीठ मी साच्यामध्ये भरून घेतले। आता साचा बंद करून आपण चकली बनवून घेऊयात। तर चकली तेलामध्ये व्यवस्थित सोडता यावी यासाठी चकली एखाद्या डिशमध्ये किंवा एखाद्या मोठ्या पेपरवरती न बनवता असे इथे मी कागदाचे चौकोनी तुकडे करून घेतलेत, तसे करून घ्या आणि याच्यावरती चकल्या बनवून घ्या, म्हणजे चकली तेलात सोडायला अगदी सोपी जाते आणि तेलात सोडताना ती तुटतही नाही। आता आपण या पेपरवरती चकली बनवून घेऊया। तर चकली बनवताना त्याच्या सुरुवातीच्या कडा आहेत त्या चिटकवून घ्यायच्या आणि नंतर साचा गोल फिरवत तुम्हाला हवी आहे
तेवढ्या आकाराची चकली बनवून घ्यायची। चकली बनवून झाल्यानंतरही त्याच्या शेवटच्या कडाही चिटकवून घ्यायच्या। चकली बनवताना सुरुवातीला आणि बनवून झाल्यानंतर शेवटी लक्षात ठेवा, दोन्ही वेळेस चकलीच्या कडा चिटकवून घ्या, म्हणजे चकली तेलात सोडल्यानंतर सुटणार नाही। आता इथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी सर्व चकल्या बनवून घेतल्या आहेत। आता या चकल्या आपण तळून घेऊयात। तर चकली तळण्यासाठी मी गॅसवर आधीच तेल गरम करायला ठेवलं होतं। आता आपण याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकून चेक करूया की तेल गरम झालं आहे का नाही ते। आणि इथे तुम्ही बघू शकता, थोडंसं पीठ तेलात टाकल्या ते लगेच वरती आले, म्हणजे तेल आपलं गरम झालंय। तर इथे लक्षात ठेवा, तेल मध्यम गरम करून घ्यायचं आहे, जास्त कडकडीत गरम करायचं नाही, नाहीतर चकली सोडल्या ती वरून लालसर होईल आणि आतून तशीच कच्ची राहील। आता एक एक करून आपण तेलामध्ये चकली सोडून घेऊयात। तर चकली तेलामध्ये सोडताना गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे आणि व्हिडिओत दाखवतेय त्याप्रमाणे तेलामध्ये चकल्या सोडून घ्यायच्या आहेत। चकल्या तेलामध्ये सोडून झाल्या की आता गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि हलका सोनेरी रंग येईपर्यंत ह्या चकल्या तळून घ्यायच्या। जर तुम्हाला चकली तळली गेली आहे हे समजत नसेल तर पुढे मी एक टिप सांगणार आहे। ती टिप तुम्ही ऐकली आणि त्याच पद्धतीने चकल्या तळल्या तर तुमच्या चकल्या कधीच करपणार नाहीत आणि कच्च्याही राहणार नाही। चकली परफेक्ट तळली गेली आहे ही गोष्ट समजण्यासाठी ही टिप लक्षात ठेवा। आपण जेव्हा चकली फ्राय करण्यासाठी तेलात सोडतो तेव्हा त्याच्यावरती खूप बुडबुडे येतात आणि जेव्हा चकली परफेक्ट तळली जाते तेव्हा तेल पूर्णपणे प्लेन होतं। तेल पूर्णपणे प्लेन झालं की समजून जायचं तुमची चकली एकदम परफेक्ट तळली गेली आहे। आणि इथे तुम्ही बघू शकता, तेल पूर्णपणे प्लेन झाले आणि तिन्ही चकल्या मस्त तळल्या गेल्या आहेत। आणि चकली तळतानाही लक्षात ठेवा, एक साथ फक्त 2 ते 3च चकल्या तळून घ्या। जास्त चकल्या तेलामध्ये सोडून तळल्या तर चकल्यांमध्ये तेल शोषलं जाऊन चकल्या तेलकट होण्याची शक्यता असते। आता या चकल्या मी एका टिश्यू पेपरवरती काढून घेणार आहे, म्हणजे याच्यामध्ये जे काही एक्स्ट्रा तेल असेल ते पूर्णपणे निघून जाईल। आणि चकली तळताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, ही चकली लो फ्लेमवर किंवा हाय फ्लेमवरती बिलकुल तळायची नाही। चकली तळताना मीडियम फ्लेमवरतीच तळायची। आणि अशा पद्धतीनेच मी इथे सर्व चकल्या तळून घेतल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता, मस्त काटेरी खुसखुशीत गव्हाच्या चकल्या तयार झाल्या आहेत। याच्यामध्ये आपण जे तीळ घातले होते त्याच्यामुळे ही चकली दिसायलाही किती सुंदर दिसतीये। जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशाच साध्या, सोप्या, झटपट होणाऱ्या दिवाळीच्या फराळांच्याच रेसिपीसाठी सरिताज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।